भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे नॅशनल हायवे 247 बांधकाम करताना सायतानगर रोड, गणेश हॉल, किटाडी पॉइंट येथे पाऊस पडल्यानंतर संपूर्ण परिसर जलमय होतो। काही लोकांच्या घरात साप विंचू येतात, काही लोकांचे रोवणे सुद्धा झाले नाही। ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे दिसून आले। सदर ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करावी, तसेच ही समस्या निकाली काढावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। येत्या 8 दिवसात ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली नाही तर ग्रामवासियांतर्फे आंदोलन करण्यात येईल, याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। नितीन वरघंटीवार, तालुका प्रतिनिधी, अड्याळ, पवनी। मी मनोज मुरकुटे, राहणार अड्याळ। पुऱ्या गावातला पाणी आमच्या इकडे अडवलं आहे, त्याच्यामुळे इथले कास्तकारी 20-25 एकड़ कास्तकारी हे डुबीत येथल्या एरियात आहे। बाकीचे पुलिया रोडचे आहेत हे पूर्ण बंद केलेले आहेत। ह्या रोडवाल्याची ह्याची मनमानी चालू आहे। ह्या गावातले रोड घरं बनले आहेत, हे डुबीत एरियात म्हणजे जायला रस्ता नाही आहे। याचे काहीतरी काय निवेदन करावा, नाहीतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करून, हे आमचे निवेदन आहे। शासनाने आपल्याला भरपाई दिली नाही का? भरपाई केली नाही, कोणत्या सर्वे केले नाही ना, काहीच कोणता हे आम्हाला मुद्दा मिळाला नाही। माझे नाव हितेश वंजारी। आमची शेती या पाण्यामुळे आमची खूप डुबीत राहते। कोणी आमची चौकशी करायला येत नाही, ना पटवाडी येत, ना तहसीलदार आहेत, ना कोणी येत। पण आमची त्याच्यामुळे आमच्या खूप पर्याची नुकसान होऊन गेली, रोवला त्याची बी नुकसान होऊन गेली, तरी कोणी आमच्याकडे लक्ष लावला नाही। निवेदन देण्याच्या बाजूंची कोणी आमची ऐकत नाही। तहसीलदार साहेब आलेही नाही, आले होते पण काही त्यांना हो म्हणला, पण त्याच्या बाजूंनी आम्हाला काही हात दिला नाही। निर्मला देशमुख बोलतो। आमच्या घरामध्ये टोंगरा पाणी येते तर कोणी येत नाही, पटवाडी नाही आहे, नाही सरपंच नाही, मेंबर आहे। शोभा ढवळे, जोरान बोला। शोभा ढवळे। माझी शेती त्या इकडे गावाचं पाणी इकडे काढल्यामुळे आमची पूर्ण शेती डुबीत आहे आणि पूर्ण सडून गेले आहेत। आम्हाला आमची अर्ज केल्यावर सुद्धा तरी पण आमची कोणीच कारवाई केली नाही आणि सर्वे सुद्धा केले नाही। संबंधित जागेवर पटवारी आले होते का? नाही आले, अजून आलेही नाही ना, केलाही नाही। म्हणजे तुमच्या शेतीचा अजूनपर्यंत पंचनामा केला नाही। तर आपली शासनाकडे काय मागणी आहे? आम्हाला गावाचं पाणी जसा आधी जात होता त्याच प्रकारे आता पण गेला पाहिजे। बाकीचे जे पुलिया आहेत ते पुलिया चालू राहिले पाहिजे, कारण का आमची शेती बुडीतच नाही आहे। आम्हाला काही गव्हर्नमेंट करून मोबदला मिळालेला नाही आहे। मी प्रणाली जाकेश तरमले, मुक्काम अड्याळ। पूर्ण अड्याळाचं पाणी आमच्या गणेश नगर अड्याळमध्ये घुसतो। रोडाचं बांधकाम झाल्यामुळे इथून नाल्या दिल्या नाही आहे, त्या कारणाने आमच्या घरामध्ये पूर्ण पाणी घुसतो। त्याच कारणाने आमच्या घरात पूर्ण साप, विंचू, किडे येतात। आमचे लहान मुलं आहेत, त्यांना काही झालं तर जबाबदार कोण राहणार? तरी पण सरपंच साहेब, तहसीलदार, पटवाडी कोणीही भेट देत नाही आणि आमची तक्रारी नोंद करून घेत नाही। मुलाचे जुते मोचे हातात पकडून जायला लागते, डोंगर पाण्यात आम्हाला आमच्या मुलाचे जुते मोचे हातामध्ये पकडून इकडं बाहेर रोडावर काढायला लागते आम्हाला, पण कोणी येत नाही, कोणी बघत नाही ना, आम्हाला काही समस्या सांगत नाही ना, पाण्याचा विल्हेवाट करत नाही। मग आम्हाला सांगा मार्ग कोणता करायचा? बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।